विकासरत्न गुट्टेच्या गळ्यात पडू शकते मंत्रिपदाची माळ. फडणवीसांनी ठरवलं शक्य, जुने सहकारी म्हणून होऊ शकतो मंत्रिपदाने गौख्य. गंगाखेड विधानसभेच्या खंबीर व निष्ठावंत सहकारी आमदार. निवडणूक निकालानंतर राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये होत आहे. आपल्या पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट काम करून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी जनमानसात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे विकासरत्न आमदार म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात परिचित आहेत. पहिल्या टर्ममध्ये मिळालेल्या अल्प कालावधीचा उपयोग करून त्यांनी करोडो रुपयांची कामे गंगाखेड विधानसभा असल्याने साहजिकच मंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे. 2014 मध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने सोबतच्या काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद देण्याची संधी दिली, त्याचा आताही विचार केला गेला तर गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यातील मतदारसंघात केली विकासाची गंगा त्यांनी मतदारसंघात वाहती ठेवली. त्यांनी केलेल्या चौफेर विकासामुळे जनता देखील समाधान व्यक्त होत आहे. म्हणून नागरिकांनी त्यांना विकासरत्न ही उपाधी दिली आहे. दांडगा जनसंपर्क, कुटुंबातील प्रत्येकाला सदस्याप्रमाणे दिला जाणारा मान, अडल्यानडल्याची तातडीने वैली केली जाणारी कामे, समस्या, तक्रारांच्या ताडतीने निपटारा, यामुळे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे कोट्यावधींनी मतदारसंघात आपले कार्य कर्तृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतले तर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे भामदार बनतील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच पडत्या काळात भाजपाला मोलाची साथ देऊन मदतीचा हात देणारे जुने निष्ठावंत सहकारी म्हणून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद चालून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी केला आहे. पण अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये होत आहे. दरम्यान निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर गुट्टे हे मुंबई येथे ठाण मांडून बसले आहे. त्या काळात त्यांना 5 ते 6 वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच फडणवीस यांना नैसर्गिक न्यायाने मुख्यमंत्री करायला हवी ही मागणी करून पाठिंबा सुद्धा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठेला मंत्रिपदाचे फळ मिळेल, असा विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. तर तो क्षण फडणवीस गुट्टे मैत्रीचा नया अध्याय ठरेल. मुंबई येथील आझाद मैदानवर आज होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे निश्चित झाले आहे. मात्र त्यामध्ये किती जण मंत्री म्हणून शपथ घेणार हे आणखी गुलदस्त्यात आहे. परंतु त्या संभाव्य नावामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे नाव असल्याचा क्षण फडणवीस गुट्टे यांच्या मैत्रीचा नवा अध्याय ठरेल.